तर मी सूरज आणि या होत्या. नमस्कार. तर आमच्या वहिनींच्या प्रचाराला तुम्हाला यायला लागते. राजकीय पक्षांच्या प्रचाराला नाही जात आम्ही. नाही म्हणू नका हो. पाहिजे तर समाजकार्य म्हणून या. समाजकार्य म्हणून यायला हरकत नाही. प्रचारात कसलं आलंय समाजकार्य? बरोबर आहे. ते तिथे आल्यावर कळलं की आपोआप कोल्हापूर आहे हे. हो भाऊ दादा, हो एक काम करा, नाही म्हणू नका साऊ. पाहिजे तर 5 मिनिटं या. आमच्या वहिनीचं नाव खराब होईल हो. ओ भाऊ दादा, ह्या ताईंना पण घेऊन या. नाही. चला येऊ मग. सरबत तयार ठेवलाय. सरबत आहे बघा त्या हिरीतला. चला येतो. हाय, आम्ही बाहेर वाट बघतो. हा 1 मिनिट. बसा ना. हा बोला. ते नाही, हे गडबडीत झालं का स्टाईल आहे काय हे हो? फोन ठेव. फोन हाय बाहेर. मी कोणाचा फोन आला रे? कॉल सेंटरचा होता. बोलायचंय? नाही थँक्स. काय करायचं हे? येऊन अटॅकच करून गेलेत ते 5 मिनिटात. अटॅक नाही, मला विशेष हेच वाटतं की विचारत नाही, डायरेक्ट बॅनर बिनर कसं लावलं? याला काय अर्थ आहे? पण मला भाऊ कदम कसा ओळखू शकतो तो? थांब रे 2 मिनिटं, ते महत्वाचं आहे का आता? अरे मी म्हणते ते आले तर आले, डायरेक्ट हक्कच गाजवायला लागले येऊन. ते गाजवणार कसं आहे श्रेया? आपण कोल्हापुरात आहे आणि कोल्हापुरी माणसाचं कसं असतं, सगळं हक्काने आणि प्रेमाने तेवढं चालू शकतं. पण हे बॅनर जरा जास्त होतंय नाही? हा डॉक्टर नमस्कार. 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 मी माननीय परेश पाटील दौलतवाडीवर आलोय. दौलतवाडी? होय. आत्ताच तुमचे गावकरी बंधू येऊन गेले ना? गावकरी बंधू? हा. नाही 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 नाही, अहो ते अपोजिट पार्टीची मेंबर आहेत. हे बघा, ती लई गुंड लोक, त्यांच्या गोड बोलण्याला अजिबात फसायचं नाही तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, आमच्या मंडळाचा प्रचार तुम्ही करावा हे असं आमंत्रण घेऊन आलोय मी. ऐका. ठीक आहे. नाही, हा तुम्ही पण यावर काय. नमस्कार नमस्कार नमस्कार. सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय. आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय. कसला संघर्ष कसला करतो तू? ते आहे, म्हणजे ते बऱ्याच गोष्टीचं आहे. एखादं उदाहरण? हे आहे की, म्हणजे काय आहे, आम्ही संघर्ष करणार आहे अजून. तुम्ही या तर प्रचाराला. नाही नाही, पण मी काय म्हणते, आम्ही येऊन काय फायदा होणार आहे? आमचं थोडीच ऐकणार आहेत ते. का नाही ऐकणार? अहो अख्खा महाराष्ट्र ऐकतोय तुमचं. अहो तुमच्यासारख्या फेमस माणसाने सांगितल्यावर त्यांनी काय बाबी ऐकल. नाही पण आम्ही का बोलायचो? बघूया की, त्याच बी बघूया की आपण. पण आता मी काय सांगतो ते जरा ऐका. हा, चुलीवरचा गरमागरम रस्सा खाल्लाय काय कधी? चुलीवरचा रस्सा, असा फुगल्याली टम फुगल्याली भाकरी आणि झुणका खाल्लाय काय कधी? यावं गावात तुम्ही, तुमची कशी खातिरदारी करतो बघाच. आणि मला माहितीये की ते मुंबईची माणसं चुलीवरच्या जेवणाची फॅन असतात. हे खरं आहे. चुलीवरचं म्हणजे बरोबर आहे की नाही? यावं गावात तुम्ही, मग बघाच एकदा. आम्ही ठरवतो आणि कळवतो तुम्हाला. नाही ठरलं की, आता ठरवायचं काय? तुम्ही येणार फिक्स. इथं सही द्या. काय सही कशाला? म्हणजे मी तुमचा फॅन आहे म्हणून द्या. ठीक आहे. पेन पण चुलीवरच आहे का? बापू बघितला काय? बघितला काय? ते काय गावात आल्यावर असं विनोद करायचं, म्हणजे मला मत मिळतील. हो काय? पण करा. अरे येस येस, चुलीवरचा. वा 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 वा. येस. ते तुमचं बी मी नाही जरा सही.
वा वा, धन्यवाद धन्यवाद. आता ठरलं, तुम्ही येतायसा. ठरवतो आणि कळवतो. हा? बर हाय की, मी थांबतो बाई. बापू चला. दार लावून घ्या, दार लावून घ्या. तेवढं मोठी माणसं आहे ती. यांना अभ्या रोकड्याला पहिला पकडलं पाहिजे. हा त्याला पकड आणि बजेटचं काय ते क्लिअर करतोय. बजेटचं काय हे बरं दिसतंय का? ते जोड हे बरं दिसतंय काय. एक मिनिट, आता मी उघडते. मला काय वाटतंय जरा जास्त पान आहे. येस. हो ते गरीब माणूस आहे काय कोण खोलीत? आहेत, ते बायकांचीच रोल करतात. काय ते काय नाही, काय काम होतं? ताई ते तुमच्या संगत कसं काय बोलू? म्हणजे कोण करत माणूस असेल तर त्यांच्याकडे बोलतो की. का? आहेत काय कोण? काम काय आहे? ताई, सांगितलं की त्यांच्या संगत बोलतो की. कोण आहेत काय? बरं या. सॉरी ते चुकून ते या या. होय. नमस्कार. 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 मी राणा दौलतवाडीवरून आलोय. पैलवान रणविजय गायकवाड. तुम्हाला कोण नाही ओळखत? बसा ना, बसा. अहो नाही असू द्या. बसा बसा. या, या. अहो नाही असू द्या. बसा. प्लीज प्लीज. बसा ना. तुम्ही मला ओळखलं? बस काय, कुस्त्या बघितल्यात आम्ही तुमच्या. बोला, काय काम काढलं? प्रचार करायचा आहे? हे कसं काय ओळखलं? जादू आहे त्यांच्याकडे. चालतंय की. अहो काय, आमच्या वहिनींची सभा आहे. त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटते. नाही नाही, वहिनींच्या प्रचाराचं निमंत्रण आम्हाला ऑलरेडी मिळालंय. अहो नाही नाही नाही, त्या त्यांच्या वहिनी. मी माझ्या वहिनींसाठी बोलतोय. मी काय म्हणतो, वहिनींचा प्रचार करायचा आहे तर मग तुम्ही भाऊजींना बोलवा, ते छान करतील. पैठणी पण घेऊन येतील. भाऊजी 13 वर्ष अभिमानाची. आणि या 13 वर्षांच्या प्रवासामध्ये, इतक्या लाखो किलोमीटरच्या प्रवासामध्ये सुचित्राची मिळालेली साथ. वा डॉक्टर वा. आदेश जरा थांब रे. हे कोण आहे? सुचित्राताई. तुला मार खायचाय का? अहो नाही नाही नाही, आमच्या वहिनीसनी तुम्हीच पाहिजे. तेव्हा तुम्ही समजा येशील काय? राणादादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. चालतंय. बरं ते पत्ता आहे, सगळं आहे. अरे वा, भारी जादू आहे की. बरं चला मी आहे बाहेर. थँक्यू. मला काय वाटतं, आपण एकतर ही हॉटेलची रूम बदलूया, नाही तर हे हॉटेलच बदलूया. कारण का ही लोक सारखी येत राहणार आहेत असं कन्फर्म वाटतंय मला. नाही नाही, मला वाटतं उलट आपण जायला हवं त्यांच्याकडे. आता बघ, राणादादा सारखं एवढा मोठा पैलवान आपल्याकडे येतो, विनंती करतो. लोक वाट बघतायत यार आपली, बाकी काय नाही. आणि व्यवहाराचं जे काय असेल ते बोलून घेऊ ना आपण. 19-20 होऊन जातंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चुलीवरचं मटण, चुलीवरची भाकरी. आय, 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 यार ते खाता खाता बोलू ना आपण बजेटचं. ज्याचं बजेट ठरलंय ना, त्याबद्दल थोडंसं काम करूया. हा, हे वाचायचंय, हे पाठ केल्याशिवाय कुणी कुठेही जाणार नाही. नाही नाही, ती माणसं बाहेर थांबली होती म्हणून मी म्हंटल थोडस आपण लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्याकडे. बाकी थोडंसं लक्ष ह्याच्यात पण दिलं तर बरं होईल ना. वाचा. खूप आहे यार हे. वाचा ना भाऊ दादा. काय आपल्याकडे हो राणादा, तुम्ही उगाच मध्ये खोडता घालू नका. सांग, पहिला आम्ही आलोय, ते आमच्याकडेच येणार आहे. कलाकार मंडळी ठरतील कुणाचा प्रचार करायचा आहे ते. ठरवलंय त्यांनी. आमचा प्रचार करणार हे कवाच कबूल केले त्यांनी. या बघितलं असं काय, सया बुक्की सया. हे बघ, सया. ए जा, उगाच बोगस काय कोणा पण दाखवू नकोस. ओरिजिनल आहेत, ओरिजिनल. किती खुश. तुझ्यासारख्या तडीपाराला ढेकळाच्या साईड देतात रे. जा चहा नाहीस. शहाणा आहेच की मी. तडीपार होतो
आता माननीय परेश पाटील हे ध्यानात ठेवायचं. काय प्रचार आमचाच होणार. आमचा होणार. प्रचार नंदिता वहिनीचाच होणार आणि कलाकारांनी मीच घेऊन जाणार आहे. अय, राणादा, आम्ही नेणार आहे कलाकार. मी नेणार आहे. आम्ही नेणार आहे. मी नेणार आहे. जा, स्वागत करतो, जा. सह्या ठेव रे. दौलतवाडीची माणसं तुम्ही आम्ही. ते चला हवाई उद्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं. दुपारनंतर येतो म्हटलं. हा पण ते नेमकं कुणाकडे येणार कुणाकडे येणार आहेत? ते नाही सांगितलं. हो संडा, चला आज जाऊन नाही, विचारूया. नाही, आज नाही जायचं. त्यांचं काम सुरू आहे. आज सोडायचं नाही. विश्वास कसं ठेवायचा आम्ही? ठीक आहे, चिठ्ठी दिली आहे तुमची. राणादा, उठ. दौलतवाडी ग्रामस्थ, आज दुपारनंतर आम्ही तुमच्या गावाला भेट. पप्या आमची चिठ्ठी आहे पप्या. तुमच्या गावाला भेट देण्यासाठी आम्ही येणार आहोत. पप्या आता नेमकं कुणाकडे येणार म्हणायचं? आपल्याकडे येणार आहेत. आपल्याकडे येणार आहेत. आमच्याकडे हे बघ आमच्याकडे येणार आहे. डॉक्टरीचा इथे. हे बघ कुशलीकडे येणार आहे. हे बघ कुशलीकडे. हे बघ आमच्याकडे येणार आहेत. हे राम्या चले ये बाबा लग एवढा मोकळा करूया. पप्या अरे डायरेक्ट चला हवाई उद्योगवाल्यांना बोलूस की प्रचाराला. बरं भारीच पटस मरता. पडणारच की आपला इसे हार्डच आहे बापू. हो नुसतं तुमचाच नाही ते बाकीची पार्टी बघा बॅनर लावायला. अहो नेमकं कोणाचा प्रचार करणार आहेत आणि कुणाकडे येणार आहेत कलाकारी? हनु कचरा हनु कोणाच्या बाजूने असतो. चाल बॅनर लाव. आणि कोणाकडनं येणार म्हणजे आपल्याकडनंच येणार. खुद्द कलाकारांनी सह्या करून सांगितले मला. ते बघ की सह्या. ते ना पपेदा अपोजिट पार्टीने घोळ घातला आणि त्यांना मधल्या मध्ये डाळलं तर काय करायचं? त्याच्या आधीच आपण त्यांना डाळायचं. तुम्ही तयारीत राहा. चला बापू चला. वा 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 बघू जरा नीट. अपक्ष उमेदवार नंदिता सुरेश गायकवाड बहिणी साहेब एकदम करेक्ट. एक नंबर झालाय बघा राणा भाऊजी. जर एक सेल्फी पण काढून घेऊया नंतर उगाच टाइम गावायचा नाही आपल्याला. हा बा येतोय का मी? हा येतोय समधी आयलेत. वा एक नंबर राणा भाऊजी. एक नंबर काम केलं सा बघा. हे आता बघा आपला प्रचार कसा दणक्यात होतोय. काय लाडू बरोबर आहे की नाही? राणादा कॉमेडी काका का बघणार? दुपारच्याला येतो म्हणलं. लिंक बांधून घे. हा अहो माझ्या उजवीकडे इकडे उद्या. अरे कलाकार इकडे येणार आहेत मग टीव्हीत कोण काम करणार? त्यांची भूत तिथं काम करणार आहेत. सच्या तुझी गिरण चालवून तुझ्या डोसक्याचा पट्टा चालायचा बंद झाला. हे बघ जरा. हे डोसक्याचा आणि या कलाकारांचा काही संबंध आहे का? हे जरा बोलायचं कमी करा जरा. आवरा बरोबर. हे बघ हे लाव. ऐका, बघ चालेल तिकडे. काका बोका अरे पावते बॅनर मस्त झालाय. झालं की नाही? ए लाडू मला नेमकं सांग, तू आमच्या पॅनल कडनं का त्यांच्या पॅनल कडनं? आमदारा का तिकडे उड्या मारून उजा. मी पावते बॅनर करणार. आहेच की नाही आमच्याकडनं? मग आता तिकडे जायचं नाही, इथंच थांबायचं. हा थांब. जाऊ द्या. तेच काम झालंय काय? अहो त्या डेकोरेटर वाल्याला सांगितलंय पण त्यानं काय केलंय कोणास ठाऊक. चला आपण एकदा बघून ये. हे लाड्या, थांब इथं. आम्ही आलो. लाडू चला वायू द्या वाल्यांसकट गाठ घालून दे का आमची? मी का? अरे आम्ही तुझा दोस्त नाही का? मग तू आमची गाठ घालून द्यायला पाहिजे. मला मी गाठ घेणार आणि मग तुमची गाठ घालून देणार. चालते पण तुझ्यानंतर आम्ही. हा काय? हा. ए चला कामाला लागा. ए उठ रे. ए तेवढा गाड तुम्ही लाव. आधे इधर आधे पारावर आणि 4 माझ्या मागं राहायचं. पाहुणं आलं की गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही. सगळी सिक्युरिटी जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा सगळी नीट झाली पाहिजे, कळलं? आणि हा फोटोसाठी उगाच गडबड गोंधळ करायचा नाही. सगळा कार्यक्रम पार पडला की फोटो सगळं व्यवस्थित. हो प्रकाश कलाकार येणार काय खरं? अहो तात्या आम्ही काय नुसतं पोस्टर ऐकून तर घ्या. उगाच असतंय बाई. आम्ही काय पोस्टर बाजीला वाटतोय तुम्हाला? कलाकार संध्याकाळी येणार म्हणजे येणार. या तुम्ही संध्याकाळी फोन करतो. जाऊ दे तिकडे. हा लक्षात आलं? सगळ्यांनी नीट राहायचं. चला मेरे पे चाव. लाडू बरोबर आहे काय बघ बोर्ड त्यो. ते जरा मुळा काढून टीव्हीवर फेकून दे. कशाला असू दे यार. बॅनर मर्दा लावला आपला. पडलं तरी बॅनर कसं वाटेल मग? अरे काय पडत नाही तर मग पहिला मुळा काढून दे. असू दे मर्दा त्याला दुखत असेल उत्तर की आता. असेल त्याचा. हे लाड्या, विरोधी पार्टी मधला माणूस आलाय बा आपल्याकडे.
राणादा तू तुझ्या पार्टीकडे जा. लाडू आता असं बोलणार? ठीक आहे, असं असेल तर इथनं पुढं मी तुझ्या संगत बोलणार नाही. थांब राणादा. काका बोका हा राहून दे रे, आपलाच माणूस आहे. असं कसं आपल्या पार्टीत आहे त्यो? वहिनी साहेबांच्या पार्टीत आहे, आपल्या पार्टीत ना राणादा. ए झालं काय? झालंय पप्प्यादा 500 रुपयाचे. चालत जायचं. राजकारणी पैसे खाणार नाही तेवढं पेट्रोल खात्या तुझी गाडी. हो पप्प्यादा पेट्रोल नाही हो. हं? आता एवढी मोठी कलाकार येणार आहेत म्हटल्यावर त्यांना शाल, शिरपड, नारळ, टावेल, टोपी आणि ते बुके पाहिजे का नको? होय बापू. बर हे बघ, जे का आणशील त्याचं बिल घेऊन यायचं. जास्त पैसे खर्च करायचं नाही अजिबात नाही. आणि पटकन यायचं. असा गेलो असा. हा ये. हा ठीक आहे. नंतर तात्या. धन्यवाद तात्या, धन्यवाद. अहो माननीय परेश पाटलाचं पोस्टर आहे, भारी असणारच की. माननीय परेश पाटील या इकडे. परेश पाटील साहेबांचं पोस्टर आहे, चांगलंच असणार. अहो आम्ही त्यांना इथं प्रचाराला बोलवलंय आणि तुम्हाला हसायचं पडले होय. बापू तात्यासनी असं नाही बोलायचं. अहो तात्या आपलं मतदार आहे. तात्या हे बघा, मी त्या कलाकारासनी विनंती करतो, त्याने हसवलं तर हसवलं, चालते की नाही. तात्या एक गोष्ट लक्षात ठेवायची, या सगळ्या कलाकारांनी मी गावात आणले. बाकी सगळे विरोधक आयत्या पिठावर रे गोट्या वाढतात. काय काय असतं ना, आम्हाला बघायला मिळालं म्हणजे पास झालं. चला मी तुम्हाला सोडून येतो. आलो. चालू आहे का ते? चेक करून घ्या. वडा की चापून वडा. हो दादा, ती कलाकार मंडळी येणार आहे, खरंच आहे काय की नुसती दवा? ए बाबा, नुसती हवा पाहिजे तिकडे जायचं पप्प्याच्या पार्टीत. आपलं जे काय असते 1000% कर असते. समजा नाही झाले तर ए काळ्याची बेच्या, कशाला नाट लावा लागले? कलाकार येणार म्हणजे येणार. चला निघा. ए सच्या, अवद्या कुठे बघ जा की. वहिनीच बोलायला लागला गावापासून. जा लवकर. बरं टाईट केली. वहिनी, बरं वहिनी, चला आपण निघूया. दुपार झाली आता. ते कधी बी येतील, आपण स्वागतासाठी थांबू. चला या. हा काढते असं कुठल्या पाहिजे फटाक्या. सगळी आवरावरी झाल्या बघा. सिक्युरिटी सगळी जबाबदारी मी घेतल्या. तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. आत घुसू देऊ नकोस. आता छान दिसले बघ. काय लावले काल 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 हा की बघितलं काय? आयजीच्या जीवावर पाहिजे कलाकारी येणार आहेत आपल्याकडे आणि उडे ही माराल्यात. ए डापऱ्या गप्तो. कलाकारांनी आम्ही बोलवलंय आणि येऊ लागले आमच्या माग माग. कोण म्हणलं? आम्ही राणा भाऊजीसनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं म्हणून यायलेत कलाकार. हिचं काय वेगळंच. हे बघ सह्या दिल्यात आमच्याकडे येणार आहे म्हणून. कळलं काय? आणि बघितलं काय कौतुक कुणाच चाललंय बघितलं काय? कलियुग रे बाबा, कलियुग. काय करायचं बापू? अवद्या काका येणार आहेत ना कॉमेडी काका? अरे येणार आहे, मोठी माणसं आहेत ती, त्यांना जरा कामं असतात. हा आणि मोठी माणसं लेटच येतात. येतील येतील. हा गाडी 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 गाडी.
नमस्कार मंडळी, या या आमच्या दौलतवाडीत तुमचं सहर्ष स्वागत आहे.